विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॅक्लॉरिन्स थेरम एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, मॅक्लॉरिन्स थेरम मध्ये तीन प्रकारचे गणित तुम्हाला विचारतात. पहिला आहे स्टँडर्ड सिरीज, सेकंड आहे इन्व्हर्स बाय सबस्टिट्यूशन मेथड आणि नंतर सिरीज बाय डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. तीन प्रकारच्या केसेसवर तुम्हाला मॅक्लॉरिन थेरम वरती कुठल्याही कॉलेज असो युनिव्हर्सिटी असो तुम्हाला क्वेश्चन विचारतात. सो आपण पहिल्या दोन केसेसवर इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहे ते आपण कव्हर करूया, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही मॅक्लॉरिन सिरीजचा प्रॉब्लेम सोडवता येईल. एकदम सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला आता ते शिकवणार आहे. बघा, पहिल्यांदा फॉर्म्युले इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. सो हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. एकदा व्हिडिओ पॉज करा, हे फॉर्म्युले सर्व लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला प्रॉब्लेमला आपल्या सुरुवात करायची आहे. बघा, पहिला प्रॉब्लेम घेतला मी, केस एचा स्टँडर्ड सिरीज एक्सपांड अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अप टू एक्स रेस टू 6 याचा प्रॉब्लेम सोडवायचा. सो कसं करायचं बघा, 1 प्लस साइन एक्स पहिल्यांदा पहिली स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. 1 प्लस साइन एक्स याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. साइन एक्स बाय 2 साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 होल स्क्वेअर. हा आहे 1 प्लस साइन एक्स चा फॉर्म्युला. सो आपल्याला काय दिलं आहे बघा, क्वेश्चन घेऊया. आपला सिरीज दिली आहे 1 प्लस साइन एक्स इज इक्वल टू, व्हॅल्यू पुट अप करा, अंडर रूट घेतला. 1 प्लस साइन एक्स म्हणजे हे साइन एक्स बाय 2. बघा एकदम सोपे आहेत सिरीज, प्लस कॉस एक्स बाय 2 होल स्क्वेअर. आता बघा काय कॅन्सल होईल, हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झाला कॅन्सल, म्हणजे काय राहिलं मध्ये साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2. आणि बघा इथे बघितलं लगेच समजतं आपल्याला साइन आणि कॉसच्या सिरीज वापरायच्या आहेत, साइन आणि कॉसच्या स्टँडर्ड सिरीज. सो साइनची सिरीज काय आहे इकडे मी लिहून देतो. बघा आता लक्षात घ्या, साइन एक्स ची सिरीज लक्षात घ्या. साइन एक्स ची सिरीज आहे आपली एक्स मायनस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल प्लस x5 बाय 5 फॅक्टोरियल मायनस अल्टरनेट प्लस मायनस एक्स रेस टू 7 बाय 7 फॅक्टोरियल प्लस, हे असं वाढतच जाईल. आणि नंतर कॉस एक्स. बघा पहिला साइन एक्स नंतर कॉस एक्स, एक्स बाय 2 कसं घ्यायचं मी सांगतो. आता कॉस एक्स ची सिरीज ती पण लिहून काढूया. कॉस एक्स ची सिरीज अशा प्रकारे आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x4 अपॉन 4 फॅक्टोरियल प्लस माइनस अल्टरनेट प्लस माइनस एक्स रेस टू 6 अपॉन 6 फॅक्टोरियल प्लस 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 प्लस. कळतंय मित्रांनो तुम्हाला? बघा, सो साइनच्या सिरीज मध्ये कशा टर्म येतात, पॉवर 1 आहे, 1 3 5 7 ऑड पॉवर. आणि कॉसच्या सिरीज मध्ये 1 इथे 0, एक्स रेस टू 0 म्हणजे 1, सो 0 2 4 6 इवन पॉवर. एकदम सोपं. आणि साइन अल्टरनेट प्लस मायनस, सो लक्षात ठेवायलाही सोपं आहे. आता फरक बघा, इथे साइन एक्स बाय 2 आणि इथे साइन एक्स आहे, म्हणजे एक्स ची किंमत काय धरायची इथे एक्स बाय 2, बरोबर. साइन एक्स ची किंमत काय घ्यायची एक्स बाय 2. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, एक्स काय घ्यायचं आपल्याला एक्स बाय 2, म्हणजे या सगळ्या एक्सच्या जागी तुम्हाला काय टाकायचं आहे एक्स बाय 2. सो चला व्हॅल्यू पुटअप करूया. बघा, साइन एक्स बाय 2, साइन या पूर्ण याला एक्स मानायचं, म्हणजे हा एक्स बाय 2 या सगळ्या एक्सच्या ठिकाणी टाकायचा. सो इथे काय येईल एक्स बाय 2. पहिल्यांदा साइन एक्स आहे ना, मग साइन एक्स ची सिरीज घ्यायची. चला पहिल्यांदा घ्या एक्स बाय 2 मायनस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, लक्षात घ्या. एक्स म्हणजे काय एक्स बाय 2 त्याचा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. आलो बघा, एक्स ला टाकला मी एक्स बाय 2 त्याचा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. क्लिअर आहे. प्लस पुन्हा एक्स म्हणजे काय एक्स बाय 2 त्याचा 5 एक्स बाय 2 रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल. कुठे बघा आता एक्स रेस टू 7, पण आपली सिरीज मध्ये बघितलं पॉवर कुठपर्यंत सांगितली एक्स रेस टू 6. सो तुम्ही मॅक्सिमम हे दिलेलं असतं तुम्हाला कुठपर्यंत एक्सपान्शन करायचं तेवढंच जायचं. इथे दिलं एक्स रेस टू 6 पर्यंतच जा. सो 6 किंवा 6 पेक्षा कमी, 7 चालणार नाही. सो इथपर्यंत सिरीज येईल. आली साइन एक्स बाय 2 ची. आता प्लस, हा बघा मध्ये प्लस आहे, मग तो प्लस. आता कॉस एक्स बाय 2, कॉस मध्ये पण एक्स काय ठेवायचा फक्त एक्स बाय 2. इथे एक्स नाही 1 तसाच. मायनस इथे एक्स आहे बघा, एक्स काय ठेवायचा हा एक्स बाय 2 इथे ठेवा. एक्स बाय 2 होल स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस इथे एक्स बाय 2
एक्स बाय 2 रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस एक्स रेस टू 6 आहे, 6 घ्यावा लागेल, एक्स ला ठेवला एक्स बाय 2 रेस टू 6 अपॉन 6 फॅक्टोरियल. आलो इथपर्यंत. आता जस्ट सिम्प्लिफाय करा. बघा आता ब्रॅकेट खोलून टाका. इथे काय राहिला एक्स बाय 2 मायनस इथे बघा या ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे दोघांचाही क्यूब एक्स क्यूब अपॉन 2 चा क्यूब काय झाला 8. 3 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल कसं कॅल्सीवर काढायचं बघा. कॅल्सीवर कसं काढायचं बघा. 3 फॅक्टोरियल काढायचं आहे. 3 टाका. फॅक्टोरियल कसा शिफ्ट आणि हे मोडच्या खालचं बटन दाबा. फॅक्टोरियलचं बटन इक्वल टू करा. बघा 6 आला. समजा 5 फॅक्टोरियल काढायचं. 5 टाका. शिफ्ट आणि मोडच्या खालचं बटन दाबा. फॅक्टोरियल आला बघा इक्वल टू करा 120. अजून कुठला 4 फॅक्टोरियल आहे. चला काढा 4 फॅक्टोरियल. बघा शिफ्ट आणि मोडच्या खालचं बटन किती आलं 24. या पद्धतीने फॅक्टोरियल काढून घ्यायचे. चला सो पटापट पटापट काढूया. 3 फॅक्टोरियल 6 प्लस हे किती एक्स रेस टू 5 2 रेस टू 5 2 रेस टू 5 काढा. कॅल्सी सोबतच असू द्या. 32 अपॉन 5 फॅक्टोरियल किती आला 120 प्लस इथे हा 1 मायनस हे या दोघांचाही स्क्वेअर म्हणजे पहिल्यांदा एक्स स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 2 फॅक्टोरियल 2 प्लस प्लस या दोघांचाही 4 एक्स रेस टू 4 2 रेस टू 4 16 अपॉन 4 फॅक्टोरियल किती आला 24 मायनस एक्स रेस टू 6 अपॉन 2 रेस टू 6 64 अपॉन 6 फॅक्टोरियल 720. बरोबर. ह्या सगळ्या व्हॅल्यू घेतल्या. आता क्रमाने लिहा. बघूया जे येईल ते आपलं फायनल आन्सर. सो चेक करूया. चला सगळ्यात आधी काय घेणार आपण बघा. सिरीजला आपण वाय म्हणू शकतो. वाय इक्वल टू सो वाय इक्वल टू वाय इक्वल टू वाय इक्वल टू बघा इतकं सोपं आहे. पहिल्यांदा घ्या 1 नंतर एक्सची पॉवर घ्या. एक्सची पॉवर कुठे आहे बघा एक्स रेस टू 1 एक्स एक्स एकाच ठिकाणी. सो आला हा एक्स बाय 2 याला साइन नाही म्हणजे प्लस प्लस एक्स बाय 2. आता एक्स नंतर एक्स स्क्वेअर बघा. एक्स स्क्वेअर आहे का हा बघा एक्स स्क्वेअर अपॉन हा मायनस आहे सो मायनस एक्स स्क्वेअर अपॉन बघा हे याने याला गुणायचं 4 2 8 बरोबर. नेक्स्ट याने याला मल्टिप्लाय होऊन जातं. एक्स स्क्वेअर झाला. आता एक्स क्यूब बघा हा बघा इथे मायनस एक्स क्यूब अपॉन हे किती झालं 8 सक 48. आता प्लस x4 घ्या. x4 अपॉन किती झालंय 16 गुणिले 24 384. एक्स रेस टू 5 घ्या प्लस एक्स रेस टू 5 अपॉन हे 32 गुणिले 120 किती झालं 38 40 आणि हा मायनस एक्स रेस टू 6 अपॉन 64 गुणिले 720 46 080. चला हे आलं आपलं फायनल आन्सर. बघा किती सोपं आहे मॅक्लोरियन सिरीज. फक्त सिरीज पार्ट पाहिजे. काय केलं मी समजून घ्या समजून घ्या. इथे दिला होता √1 प्लस साइन एक्स. केस हे स्टँडर्ड सिरीजचे प्रॉब्लेम बरोबर. 1 प्लस साइन एक्स हा फॉर्म्युला आहे. साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 होल स्क्वेअर. तो इथे टाकला अंडर रूट मध्ये. स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल झाला. आता राहिला साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. आता आपल्याकडे एक्स बाय 2 ची सिरीज नाहीये पण एक्सची साइन एक्सची कॉस एक्सची मी लिहून घेतली. आता आपण जर बघितलं फक्त इथे एक्स आहे इथे एक्स बाय 2 म्हणजे एक्स काय ठेवायचं एक्स बाय 2 इथे ठेवला एक्स बाय 2 एक्स बाय 2 क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल बघा एक्स बाय 2 रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल. इथे पॉवर 6 आहे म्हणून 7 नाही घेताना याच्यापेक्षा लहानच घ्यायची. पुढे कॉस एक्स बाय 2 इथे पण बघा कॉस एक्स एक्स जागी एक्स बाय 2 ठेवा 1 इथे एक्स बाय 2 होल स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल एक्स बाय 2 रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल एक्स बाय 2 रेस टू 6 अपॉन 6 फॅक्टोरियल. आता जस्ट सिम्प्लिफाय करायचं. एक्स बाय 2 हे झालं 2 एक्सचा क्यूब 2 क्यूब 8 3 फॅक्टोरियल 6. या पद्धतीने सगळं सॉल्व्ह करून घेतलं आणि जस्ट सिम्प्लिफाय करा. पहिल्यांदा 1 घेतला मग एक्सची टर्म घेतली एक्स स्क्वेअरची घेतली यांचा गुणाकार करायचा क्यूबची घेतली 4 ची 5 ची 6 ची. सो दिस इज युअर आन्सर. हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. खूप वेळा तुम्हाला पेपरला विचारता आयएमपी प्रॉब्लेम याच्यात 2 प्रकारे विचारता. पॉवर एक्स रेस टू 6 किंवा एक्स रेस टू 4 पर्यंत. एक्स रेस टू 4 पर्यंत म्हटलं म्हणजे बघा या 2च टर्म येतील. फक्त या 2 टर्म. इकडे पण या 3 टर्म. उलट गणित छोटं होऊन जाईल. एक्स रेस टू जेव्हा तुम्हाला एक्स रेस टू 4 विचारतील तेव्हा एवढंच करायचं तुम्हाला. किती इझी आहे. या पद्धतीने
हे एक्झाम्पल व्यवस्थित 2-3 वेळा रिपाईट बघा आणि हे गणित लिहून काढा. व्हेरी इम्पॉर्टंट गणित आहे. ओके, या पद्धतीने मॅक्लॉरिन्स थेरम वरचे सगळे गणित सोडवा. स्टँडर्ड सिरीजचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. आता इन्व्हर्स सिरीजचं इन्व्हर्स बाय सबस्टिट्यूशन. ओके, याचं एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला बरोबर आयडिया क्लिअर होऊन जाईल. चला पुढचं एक्झाम्पल बघूया. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा स्टँडर्ड सिरीजचे प्रॉब्लेम बघितले. आता केस बी इन्व्हर्स बाय सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम बघू. हे पण एकदम सोपे गणित असतं. याचे जे फॉर्म्युले तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसत असेल, हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. याच्यामध्ये टॅन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला भरपूर वेळा वापरायचा आहे, तो व्यवस्थित पाठ करा. आता इन्व्हर्सचं एक इम्पॉर्टंट गणित घेऊया. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. हे पण खूप वेळा तुम्हाला पेपरला विचारलं जातं. IMP एक्झाम्पल आहे हे. एक आहे टॅन इन्व्हर्स एक्स आहे, साइन इन्व्हर्स एक आहे. असे 2-3 एक्झाम्पल आहे. एक टॅन इन्व्हर्स एक्स, साइन इन्व्हर्स एक्स. सो मी हे सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. हे इम्पॉर्टंट गणित आहे. बघा, साइन इन्व्हर्स एक्स एक्सपांड साइन इन्व्हर्स 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इन असेंडिंग पॉवर ऑफ x. कसं सोडवायचं बघा, एकदम इझी आहे. पहिली स्टेप, गिवन याला y कन्सिडर करा. y इक्वल टू साइन इन्व्हर्स 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. व्यवस्थित लक्ष द्या. आता स्टँडर्ड सबस्टिट्यूशन करायचं. इन्व्हर्स मध्ये जेव्हा साइनची सिरीज आली तेव्हा काय करायचं बघा, पुट एक्स ला ठेवायचं नेहमी टॅन थिटा. मग थिटा काय येईल, थिटा बनेल टॅन इकडे जाईल, तो इकडे आता इन्व्हर्स होईल, टॅन इन्व्हर्स एक्स. नसल समजलं तर हे पाठच करून टाका. इन्व्हर्स सिरीज मध्ये हे बघा, रेस टू -1 म्हणजे इन्व्हर्स सिरीज ओळखायला सोपे. आणि पहिले गणित कसे होते, त्यात इन्व्हर्स बिन्व्हर्स काही नव्हतं, डायरेक्ट साइन कॉस होते. सो पहिले गणित ते झाले, ई रेस टू साइन कॉस टॅन. आणि इन्व्हर्स मध्ये रेस टू -1 असतो. सो दोघांमध्ये डिफरन्स लगेच समजेल. आता बघा, या टाइप मध्ये एक्स ला टॅन थिटा ठेवायचं आणि थिटाला टॅन इन्व्हर्स एक्स ठेवायचं. नेहमी हेच पुट करा. सो काय बनेल, y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स रेस टू -1 म्हणजे इन्व्हर्स 2x, x म्हणजे टॅन थिटा, प्लस 1 प्लस x चा स्क्वेअर, x म्हणजे टॅन थिटा त्याचा स्क्वेअर, काय येईल तो टॅन स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला इथे मगाशी शो केले आहे. ते व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ मध्ये पॉज करून लिहून घेतले असतील, तेच वापरायचे. 1 प्लस टॅन स्क्वेअर काय तो सेक स्क्वेअर. तो हे काय बनेल, साइन इन्व्हर्स 2 टॅन थिटा. व्यवस्थित समजून घ्या, असंच सोडवायचं. हे झालं सेक स्क्वेअर थिटा. आता मी काय केलं बघा, या सेक स्क्वेअरला थोडं बाजूला घेतलं, म्हणजे या प्रकारे y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स 2 टॅन थिटा 2 टॅन थिटा इंटू 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा. काय केलं बघा, हा अपॉन आहे म्हणजे 1 अपॉन आहे, त्याला फक्त बाजूला केलं, बरोबर. 1 अपॉन लिहिलं आणि 1 अपॉन सेक हा काय असतो नेहमी कॉस. हा पण फॉर्म्युला मी दिलेला आहे, मगाशी फॉर्म्युले दिले स्टार्टिंगला त्याच्यामध्ये. सो साइन इन्व्हर्स 2 टॅन थिटा इंटू 1 अपॉन सेक म्हणजे कॉस, बरोबर. सो सेक स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा. इथपर्यंत आलो. आता टॅन पण माहिती पाहिजे आपल्याला. टॅन काय असतो, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस, म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. चला व्हॅल्यू टाकूया. y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स. हे सगळे फॉर्म्युले मी दिलेले पुन्हा मी म्हणतोय, ते पाठ करा. व्हिडिओ पॉज करून नसेल लिहिले तर लिहून घ्या, स्टार्टिंगलाच दिले मी. टॅनला टाकलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इकडे आहे कॉस स्क्वेअर थिटा. बघा आता काय कट होईल, एक कॉस गेला, एक कॉस गेला, काय राहिलं 2 साइन थिटा कॉस थिटा, 2 साइन थिटा कॉस थिटा. आणि हा पण फॉर्म्युला कशाचा आहे, साइन 2 थिटाचा. जे हिरव्या अक्षरात मी लिहिले आहे हे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले हिरव्या अक्षरात दिले, ते सगळे मी दिले. व्यवस्थित पाठ करा, तरच मॅक्लॉरिन सिरीज सोडवता येईल. 2 साइन थिटा कॉस थिटा याला काय म्हणतो आपण, साइन 2 थिटा. सो हे काय येईल, y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स, बघा 2 साइन थिटा कॉस थिटा, यांच्याऐवजी काय लिहिणार साइन 2 थिटा. सो याच्याऐवजी काय आलं साइन 2 थिटा. आता बघा काय कट होईल, साइन इन्व्हर्स आणि साइन कट झाला, काय राहिलं फक्त 2 थिटा. व्हॉट इज रिमेनिंग, y इज इक्वल टू 2 थिटा. किती सोपं आहे. बट थिटा इज इक्वल टू, थिटाची काय व्हॅल्यू स्टार्टिंगलाच घेतली ना आपण, पाठ केलेली. थिटा काय घ्यायचं नेहमी इन्व्हर्स मध्ये, टॅन इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स. चला टाका. y इज इक्वल टू 2 थिटा म्हणजे टॅन इन्व्हर्स एक्स. आणि टॅन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला मगाशीच तुम्हाला मी दाखवला, तो तुम्ही आता वहीत पण लिहून घेतला, तो लिहून टाकायचा.
y इज इक्वल टू 2 tan इनवर्स x ची सिरीज काय आहे बघा x मायनस एक्स क्यूब बाय 3 प्लस x रेज टू 5 बाय 5 मायनस x रेज टू 7 बाय 7 प्लस डॉट 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 अँड ओव्हर बघा tan इनवर्स x ची स्टँडर्ड सिरीज 2 तसाच x मायनस एक्स क्यूब बाय 3 प्लस x 5 बाय 5 मायनस x रेज टू 7 बाय 7 प्लस 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 अँड दिस इज युअर आन्सर. बघा किती सोपं आहे. चला वन्स मोर पुन्हा एकदा रिवाइज करूया. साइन इनवर्सचं गणित आहे. इनवर्स रेज टू -1 आला इनवर्स. याच्यात बघा कुठले कुठले इम्पॉर्टंट गणित आहे. साइन इनवर्स झाला बघा हा साइन इनवर्स. पुन्हा बघा टॅन इनवर्स अंडर रूट वाला गणित कळलं का. हे सगळे तुम्ही घरी सोडवा. हे सगळे इम्पॉर्टंट गणित आहे. आता सुरुवातीला मी फॉर्म्युले दिले होते त्याच्यानुसार करायचं. मी लिहून घेतलेला y मानलं. x घ्यायचा नेहमी टॅन थिटा, थिटा घ्यायचा टॅन इनवर्स x. हे पाठच करून ठेवा. सो साइन इनवर्स 2 ला काय टाकला टॅन थिटा 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे x म्हणजे टॅन थिटा. सो टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय झाला सेक स्क्वेअर. सो याच्याऐवजी आला सेक स्क्वेअर. आता हा सेक 1 अपॉन आहे म्हणून मी काय लिहिलं हे तसंच 2 टॅन थिटा. बघा इथपर्यंत तसंच हे 1 अपॉन याला लिहिलं साईडला घेऊन 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा आलं 1 अपॉन सेक स्क्वेअर. 1 अपॉन सेक काय येतो कॉस थिटा. सो हे तसंच इथपर्यंत आणि 1 अपॉन सेक स्क्वेअर म्हणजे काय कॉस स्क्वेअर थिटा. याला स्क्वेअर केला तर याला स्क्वेअर करायचा आलं. आता टॅनचा फॉर्म्युला टाकला. टॅन काय साइन अपॉन कॉस. बघा साइन अपॉन कॉस हा कॉस स्क्वेअर तसाच. इकडचा एक कॉस गेला इथे 2 मधला एक कॉस गेला. काय राहिलं 2 साइन थिटा कॉस थिटा. हे बाहेरचं तसंच. पण y इज इक्वल टू साइन इनवर्स. बघा हे एवढं तसंच. 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे काय होतं याचा फॉर्म्युला आहे साइन टू थिटा. साइन टू थिटा आलं. साइन इनवर्स आणि साइन कट झाला राहिला 2 थिटा. थिटाचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स एक्स आणि टॅन इनवर्स एक्स चा स्टँडर्ड सिरीज. या पद्धतीने तुम्हाला मॅक्लोरियन सिरीज सोडवायचं आहे. कळालं मित्रांनो. सो 3 केस होत्या मॅक्लोरियन मध्ये. पहिली स्टँडर्ड सिरीज, दुसरी आपली सबस्टिट्यूशनची. हे सबस्टिट्यूशन केलं आपण पुट x इक्वल टू टॅन थिटा थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स आणि तिसरी आहे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हची. सो पहिल्या 2 ज्या सिरीज होत्या त्यांचे दोन्ही पण व्हेरी IMP एक्झाम्पल दोन्ही केसेसचे मी सॉल्व्ह करून दाखवले. काही होमवर्कला दिले ते घरी करा. याच पद्धतीने सोडवा. फॉर्म्युले सगळे दिले. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. राहिली तिसरी केस सिरीज बाय डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. आता मला वेळ नाही. पुढे कधी वेळ भेटला किंवा तुम्ही कमेंट केल्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केला ऍटलिस्ट मला 100 कमेंट आल्या तर मी नक्की केस सी वर पण त्याच्यावरचा व्हिडिओ बनवेल. सो टार्गेट आहे तुम्हाला 100 कमेंटचं. यस व्हिडिओ लाईक करा. आवडला असेल माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की तुम्हाला हे सगळे लेक्चर डिटेलमध्ये बघायचे असेल तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवरनं पर्पल ॲट ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये मी फर्स्ट इयरचे M1 M2 सगळेच विषय आणि सगळेच विषय इतर सगळे विषय डिटेलमध्ये मी 1-1-1.5 तासाच्या लेक्चरमध्ये कितीतरी एक्झाम्पल घेऊन शिकवले. त्या पद्धतीने ते लेक्चर बघा. हे आवडले असतील. याच पद्धतीने सगळे लेक्चर सॉल्व पेपर नोट सगळं मटेरियल भेटेल आणि माझ्यासोबत इंजिनिअरिंग आपण नक्की मराठीमध्ये स्कोरिंग करूया. थँक्यू.